कितीही चांगला पगार असला तरी अजून पण आपण प्रिव्हिलेज लाईफ जगत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. लाखात जरी सॅलरी येत असली तरी बरेचसे पैसे हे लोन ईएमआय फेडण्यामध्ये, घरच्यांच्या जबाबदारीत आणि फ्युचर प्लॅनिंग मध्ये खर्च होतात. त्यामुळे महिना अखेर शेवटी हिशोबच मांडत बसावं लागतं आणि ही गोष्ट कुठेतरी थोडीशी डिसअपॉइंट करते ना. ही डिसअपॉइंटमेंट होते कारण आपण आपल्यासोबत आपल्या बरोबरीच्या लोकांना कम्पेअर करत असतो आणि तेव्हा जेव्हा आपण बाकी लोकांना बघतो की ह्या लोकांच्या नवीन नवीन इन्व्हेस्टमेंट्स होत आहेत, नवीन प्रॉपर्टीज घेतल्या जातात आणि आपण मात्र आत्ता कुठे आपलं स्वतःचं घर बनवण्यामध्ये यशस्वी झालो आहोत आणि आपल्याला खूप लांबचा पल्ला अजून गाठायचा आहे. असे जेव्हा मनात विचार येतील ना तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारायचा, जेव्हा तुम्ही कमवायला लागलात तेव्हा तुम्हाला फॅमिली बॅकअप कितपत होता? जर वडिलोपार्जित कुठलीही संपत्ती, फायनान्शियल बॅकअप तुम्हाला मिळाला नसेल आणि जे काय आज होतंय ते तुम्ही नोकरीला लागल्यानंतर झालेली प्रोग्रेस आहे, भले मग ते तुम्ही स्वतःचं घर घेतलं असेल किंवा काही थोडीफार सेव्हिंग्स टाकले असतील, तर पुढे मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट चांगली लक्षात ठेवा. ज्या कुठल्या तुमच्या आजूबाजूच्या लोकांसोबत तुम्ही स्वतःला कम्पेअर करताय आणि कमी समजताय ना की आपण ही गोष्ट अजून करू शकलो नाहीये आणि बाकीच्यांच्या इन्व्हेस्टमेंट होत आहेत, तेव्हा त्यांच्याकडे नीट बघा. त्यांचं जे राहतं घर असेल लहानपणापासूनचं किंवा गावाकडे कुठेतरी थोडीफार का होईना प्रॉपर्टी ही त्यांच्या घरच्यांकडून, वडिलांकडून किंवा आजोबांकडूनच आलेली आहे. मी असं म्हणत नाही की या लोकांना आयुष्यामध्ये कष्ट कमी असतील, त्यांना कष्ट पण असतील, ते मेहनत पण घेत असतील, स्ट्रगल पण असेल, पण ज्या क्षणापासून त्यांनी कमवायला सुरुवात केली ना त्या क्षणापासून केलेली इन्व्हेस्टमेंट ही त्यांच्यासाठी वेल्थ बिल्डिंगचं काम करते, ती रिटर्नेबल इन्व्हेस्टमेंट आहे. पण जेव्हा तुमच्याकडे फॅमिलीचा वारसा म्हणून जमीन, घर असं काही आलेलं नसतं आणि तुम्ही कमवायला लागल्यानंतरच जर गोष्टींना सुरुवात होत असेल तर तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट नाही करत आहात, तर तुम्ही जनरेशनल वेल्थ बिल्ड करताय. ते कसं, तर मागच्या जनरेशन कडून काही न आल्यामुळे त्यांच्या रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करणं, तुमच्या सध्याच्या फॅमिलीसाठी तुमच्या स्वतःसाठीच्या सगळ्या एक्सपेन्सेसची जबाबदारी घेणं आणि तुमच्या येणाऱ्या पुढच्या जनरेशनच्या फ्युचरसाठी, त्यांच्या सेफ्टीसाठी काही इन्व्हेस्टमेंट्स करून ठेवणं ज्या रिटर्नेबल असतील. म्हणजे तुम्ही तुमच्या घरातली असे जनरेशन आहात जी मागच्या जनरेशन कडून आलेला खड्डा पण भरून काढणार आहे, तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये काय लागणार आहे त्याची पण कमी भरून काढणार आहे आणि फ्युचर जनरेशनसाठी एक ढीग पण लावून ठेवणार आहात. तुमच्या परिवारचे तुम्ही फक्त पायाभरणी करत नाहीये, तुम्ही तो खड्डा खोदलेला बुजवणार, त्याच्यावर पाया बांधणार, मग तुमची बिल्डिंग उभी करणार. त्यामुळे तुम्ही आयुष्यामध्ये एक घर जरी केलं ना स्वतःचं तरी ती खूप मोठी गोष्ट आहे, भले ते लोनवरती असू दे. कारण उद्या जेव्हा ते घर तुमचं लोन फ्री असेल, तुमची मुलं किंवा तुमची नातवंड हे हक्काने सांगू शकतील की बाबा आमच्या आजोबांनी किंवा वडिलांनी करून ठेवलं एवढं तरी आम्हाला आमच्यासाठी बॅकअप म्हणून. आणि साहजिक आहे ना, एकाच जनरेशनमध्ये जर तुम्हाला 3 जनरेशनची वेल्थ उभी करायची असेल तर वेळ लागणारच आहे. आणि म्हणूनच कोण, कधी, काय, किती कमवतो, इन्व्हेस्टमेंट करतो याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण कुठून सुरुवात केली होती आणि आज आपण कुठे आहोत हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि इथे आपली सुरुवात म्हणजे फक्त आपल्या जनरेशनची नाही बरं का, मागच्या जनरेशनच्या सुरुवातीपासून आपल्याला ते कॅल्क्युलेशन लावलं पाहिजे, मग तुम्हाला तुमची खरी प्रोग्रेस कळेल. आता करून बघा बरं विचार, तुमची सध्याची पोझिशन काय आहे आणि मग मला सांगा, तुम्ही स्वतःबद्दल डिसअपॉइंट फील करता की प्राऊड फील करता? प्रत्येकाने आपलं स्वप्न हे स्वतःच्या डोळ्यातून बघावं, दुसऱ्याच्या डोळ्यातून नाही. आणि मला माहिती आहे तुम्ही खूप स्वतःला पुश करताय, खूप सारी मेहनत घेताय तुमच्या परिवारासाठी, पण कधी कधी थांबून स्वतःला शाबासकी द्यायला पण विसरू नका. भेटूया परत. धन्यवाद.